नवऱ्याला काम कुठलं सांगितलं तर पटकन करत नाही. हो असं काही. पवनला प्रश्न विचारला होता की तुला चालणार आहे ना मी वटपौर्णिमा केली तर, कारण मला तू 7 जन्म हवेस, तुला मी हवी आहे की नाही. म्हणजे मीच का उपास करायचं, त्याने पण केलं पाहिजे ना. लग्न कोणाशी होणार, ते कुठेपर्यंत जाणार, कसं होणार, हे सगळं. मालिकेमध्ये नायिकेची वटपौर्णिमा असते आणि खलनायिकेची वाट लावीन पौर्णिमा असं असतं. ओटी भरण्याचं सामान पडतं आणि मंगळसूत्र त्याच्या हातात पडतं आणि तिच्या गळ्यात पडतं. यशचा जो एकच प्रश्न आहे की कोण आहेस तू, तर त्याचा तो एक प्रश्न आहे आणि त्याच्या काळे राळे रोड गोरे राळे राळे मिसळ. लग्नात हाच घेणार आहेस का? ह्यांना लाडाने म्हणते मी आहो, आमच्या ह्यांना लाडाने म्हणते मी आहो. नमस्कार, मी दीपिका, तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर स्टार प्रवाहाची महावट पौर्णिमा होती आणि त्याच निमित्ताने महानायिका माझ्या सोबत आहेत. कशा आहात तुम्ही? खरंच किती छान वाटतंय आणि असं मस्त मॅच झालाय आणि मस्त वाटतंय. तुझं या ग्रुप मध्ये एंट्री होणं जरा बाकी आहे ना, लग्न झालेल्या ग्रुप मध्ये. अजून लग्न तर नाही झालंय, तरी सुद्धा मी इमॅजिन करते की माझी पुढची वटपौर्णिमा कशी असेल. पण तू विचार कर, लग्न नाही झालंय तरी सुद्धा ही अशी का आली इथे? हा एक सस्पेन्स आहे आणि तेच कळणार. असे खूप सारे सस्पेन्सेस आहेत. येस, नक्कीच. कावेरी सोबत पण तसंच काहीच आहे नेमकं, पण काय बघूया काय घडतंय. आणि आता एवढं उन्हात छानपैकी शूट सुरू आहे. खरं तर 3 दिवस लगातार या अभिनेत्री मस्तपैकी शूट करतायत, इतक्या नटून थटून. तुला सांगू का, आता सतत पाऊस येत होता गेले काही दिवस आणि मला जेन्युअनली असं वाटत होतं की पाऊस येऊ, पाऊस आला की सगळ्यांनाच फार त्रास होतो शूट करायला. टेक्निशियन्स असू दे, कलाकार असू दे, वेळ वाया जातो. सो शूटिंगच्या निमित्ताने आम्हाला प्रोडक्ट डिलिव्हर करणं खूप महत्वाचं असतं, एपिसोड वेळेत जाणं खूप महत्वाचं असतं. पण अशा सगळ्या वेळेत देवाचीच कृपा आणि आम्ही सगळे म्हणतो की आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की सगळ्यांचीच पॉझिटिव्हिटी कामाला आली आणि पावसाचा एक थेंबही पडला नाही. टचवूड पडूही नाही. एवढे 3 दिवस गेलेत, आणखीन 1 दिवस छान जावा. सो अशा पद्धतीत छान शूट चाललंय, छान वातावरण आहे. खूप ऊन नाही आणि पाऊसही नाही. छान. पण खरंच छानपैकी शूट सुरू आहे. आणि त्या अहोच्या या नथींचं काय नेमकं आहे? सगळ्यांनीच घातलेत नथी. काय काय आहे का गुपित त्याचं? गुपित म्हणण्यापेक्षा जे प्रत्येक नायिकेचं नायकावरचं जे प्रेम आहे दडलेलं, ते कदाचित यातून वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांना दाखवायचं असेल. माझं अजून अहोंवर प्रेम आहे नाही मला असं माहिती नाहीये, पण तरी सुद्धा मी एक प्रतिनिधित्व करतेय प्रत्येकाचं. तिचे आहो लवकरात लवकर मिळावे म्हणून आम्ही तिला दिलंय. सो आणि किटी पार्टीमध्ये किंवा अशा बायका भेटल्या त्यांच्या बिष्टीमध्ये वगैरे, तर असतं ना की काहीतरी एक मॅच असावं. सो आम्ही लाल रंगाची साडी आणि आमची आहोची नथी आमची थीम आहे असं जमतं. कावेरी, काय सांगशील? अहो तुमचे काय म्हणजे? माझेही अजून कोणी अहो नाहीये, पण तरी मी इथे काय करते, मी का पूजा करते, कशी पूजा करते, ते सगळं तुम्हाला एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे. हो, आणि खरं तर कुठल्याही आपल्या नवऱ्याला काम कुठलं सांगितलं तर पटकन करत नाही. हो असं करत असतील म्हणून ते अहो आहे. रेशमाने आता अनुभव असेल अनुभवी तीच आहे आता इथे. हो, मग असं होतं की एकदा काम सांगितलं करा पटकन, तर ते असतं आता मुलांमध्ये. त्याला काय हो. मला तर रेशमा विचारायला आवडेल की वटपौर्णिमा पहिलीच होणार आहे यावेळेला, काय ठरलंय, काही ठरवलंय, काही गिफ्ट वगैरे मिळणार आहे की मागणी केलीयस? गिफ्ट वगैरे काही नाही. मी पवनला प्रश्न विचारला होता की तुला चालणार आहे ना मी वटपौर्णिमा केली तर, कारण मला तू 7 जन्म हवेस, तुला मी हवी आहे की नाही हे पण हवं आहे ना तितकंच. सो काय करू नाही, तर तो म्हणाला तुझी इच्छा असेल कर, असं काही हे नाहीये. तो कॉन्शियस झाला ह्याच्यावर काय उत्तर देऊ. तर म्हटलं की डेफिनेटली आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो आणि माझा खूप विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर. सो मी जर जबरदस्ती मला हाच नवरा पाहिजे 7 जन्म आणि त्याला मी नकोय तर असं काही नको. म्हणून मी तो विचारलं, डील केलं, तुला काय हवंय बाबा? तर मी म्हटलं तू पण माझ्यासाठी उपास करशील का? तो म्हणाला हो करेल. सो आता मे बी तो पण करेल, आता माहित नाही. तर त्या दिवशी ठरेल की काय होतंय काय नाही. म्हणजे मीच का उपास करायचं, त्याने पण केलं पाहिजे ना. वाव, रेशमाने म्हणजे नवऱ्यासोबत डील केले असं मस्त पैकी. 7 जन्म हवी आहे ना तर मी उपवास करते. किती छान. काय सांगशील ईश्वरी, लग्नाचा म्हणजे तसा नाही, मालिकेतल्या लग्नाचा विचारते मी. तिथे ट्विस्ट येत आहेत, पण लावण्यासोबत होणार आहे की काय, आणि ईश्वरीच्या मनातलं व्यक्त कधी होणार आहे?
तेच सांगते की ते हळूहळू येणाऱ्या एपिसोड्स मधून कळेलच. पण दोघांच्या मनात जी हुरहुर आहे एकमेकांविषयीची, जे थोडंफार प्रेम आहे ते व्यक्त नाही होत आहे, पण येत्या काही एपिसोड्स मध्ये ते नक्कीच तुम्हाला दिसेल. आणि मग लग्न कोणाशी होणार, ते कुठेपर्यंत जाणार, कसं होणार, हे सगळं कळेलच येत्या एपिसोड्स मधून. येस नक्की. तू काय सांगशील, काय घडणार आहे आता? मालिकेतली वटपौर्णिमा म्हणजे इथेच साजरी होतीये, पण तिथे अजून काही डावपेच रचले जाणार आहेत का? कारण एक डावपेच आता तू काढलाच आहेस मोडून, तर अजून काही होणार आहे? करेक्ट. मालिकेमध्ये नायिकेची वटपौर्णिमा असते आणि खलनायिकेची वाट लावीन पौर्णिमा असं असतं. सो आता ते बॅटिंग करते ती, फुल ऑन बॅटिंग करते. सो बघूया. मला आवडतं म्हणजे टशनवाले सीन्स असतील आमचे, किंवा आम्ही जे काही चांगलं करू पाहतोय तर त्यात खोडा आणण्याचं काम खलनायिका करतात. सो त्यानेच जास्त मालिका रंजक होते आणि तेच जास्त आम्हाला करायला आवडतं. तर प्रेक्षकांना मनोरंजन होत असेल, काहींना आवडतं काहींना नाही आवडत, पण प्रत्येक टीका असू दे, प्रेम असू दे, आमच्यासाठी सगळं महत्वाचं आहे. टीका असल्यास त्या सुधारल्या जातील आणि प्रेम असेल तर ते आणखीन वाढेल. सो त्यामुळे दोन्ही प्रतिक्रिया जास्त महत्वाच्या आहेत. कावेरी, काय घडणार आहे? लग्नाचं सत्य वगैरे तर माहित नाही, पण बाकी पुढे काय घडणार आहे का? मंगळसूत्र चुकून पडलंय गळ्यात. माझा आज खूप आवडीच आता म्हणजे यांच्या सिरियल मधला माझा सगळ्यात फेवरेट प्रोमो आहे की ओटी भरण्याचं सामान पडतं आणि मंगळसूत्र त्याच्या हातात पडतं आणि तिच्या गळ्यात पडतं. सो मला तर जामच आवडलं. खरंच मलाही इंटरेस्टिंगली ऐकायचं की काय. हो, आता जसं सगळ्यांनाच माहितीये की सुलक्षणा आईंना मांना असं वाटतंय की मीच कावेरी, त्यांची सून जी आहे ती कावेरी आहे, पण ती कावेरी नाहीये. आणि आता मी त्या घरात त्या चिकूसाठी राहते, कारण त्या बाळाला त्या घरात धोका आहे असं मला काऊनी सांगितलं होतं. तर आता मी राहते, पण आता प्रत्येक वेळेला असं काही ना काहीतरी घडतंय की आत्ता माझं सत्य बाहेर येईल. पण देवाच्या कृपेने मी वाचते आणि ते जे काही सीन्स लिहून येत आहेत ते मला करताना खूप मजा येते. म्हणजे आत्ता आपली पोलखोल होईल असं असताना काहीतरी घडतं, चमत्कार होतो. तर असा तो एक गमतीचा एक गंमत, पण तितकंच एक गांभीर्य असं असलेलं एक ट्विस्ट आमच्या मालिकेत चालू आहे. आणि यशचा जो एकच प्रश्न आहे की कोण आहेस तू, तर त्याचा तो एक प्रश्न आहे आणि त्याच्या मागे तो आहे की शोध घेतोय ती मी नक्की कोण आहे. तर हे सगळं पाहायला आणि आम्हाला करायला मजा येते. आता तुम्ही आहात तर एक छोटस टंग ट्विस्टर खेळूया का? एकच आहे. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. मी एवढं खाल्लंय आता, मी एवढी जेवली आता. पण 3 वेळा, जास्त वेळा नाही सांग. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. वाव, एक मस्त वेळी गेलं यार, इतकं सहज वाटलं नव्हतं मला. ठीक आहे, तर थँक्यू सो मच तुम्हाला. पण असं छोटस त्रास द्यावासा पण वाटतोय मला. तिघींनी एक खाना घेतला तर जमेल का? एक ईश्वरी, आणि सगळ्या बायका आल्यासमोर त्यांच्यासमोर त्यांची सगळे नवरे आले बघितलं? आणि सगळं म्हणतात तुम्ही होता म्हणून आम्ही सगळं पूजा केली. दुर्गा देवीला म्हणते बसायला चंदनाचा पाट, तू जे मला चॅलेंज दिलं जेवायला होतं चांदीचं ताट, पूर्ण केलंय ताटात आणि जिरे माझा साईचा सुलक्षणा भात, नावाची मैत्रीण तिच्यामुळे पूर्ण झालं. भातावर तूप ताज, आहोंच्या आता यापुढे अंगठीवर हे नाव घर, ही माझं. जमीन तुला कधीच मिळणार नाही. सगळे खुश आणि होतात प्रो आहे. आणि तेवढं शुभा लग्नात हाच घेणार आहेस का? हो. मला एक्सक्लुझिव्ह मिळाला. रेश्मा, बोल. ऍक्शन. आमच्या ह्यांना लाडाने म्हणते मी आहो, चला. आमच्या ह्यांना लाडाने म्हणते मी आहो. घरी आले की सगळ्यात आधी मी त्यांना काम लावते, वरचा पिठाचा डबा काढून द्या हो. संसाराला लागलीये मुलगी. मी पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये देते. रोलिंग.
मला सतत नाव घ्यायला लावताय का हो, मला सतत नाव घ्यायला लावताय का हो, मलाच नाही माहित कोण होणार आहेत माझे आहो, त्यातही फंबल झाला. मला नाही आवडत. नाही पण छान छान सुचवलंस खरं तर, मस्त होता. सो फायनली आणि थँक्यू सो मच तुम्हाला, आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. थँक्यू.